ठीक आहे, एंडोक्राईन माहिती आहे आणि एक्झोक्राईन. आपण याच्या आधी पण हे टर्म यूज केलेले आहेत, एंडोक्राईन आणि एक्झोक्राईन. एक्झोक्राईन काय असतं? एक ग्लँड आहे कुठली पण, XYZ ग्लँड, ते काय करते, ग्लँड मध्ये सिक्रेशन होतं आणि त्याचं सिंथेसिस कुठं होतं? बाहेर टार्गेट ऑर्गन वरती. तर तिथून जो पाईप आहे त्याच्यामध्ये डक्ट असते, जी डक्ट ग्लँड आहे त्याला बोलतो आपण एक्झोक्राईन ग्लँड. म्हणजे ती कुठं एक्झिट करते? त्याच्या डक्ट थ्रू टार्गेट टिश्यू पर्यंत जाते. आणि एक असते एंडोक्राईन ग्लँड. एक ग्लँड आहे XYZ, ते त्याचं जे सिक्रेशन आहे ते प्रोड्यूस करणार, ते सिंथेसिस डायरेक्ट कुठं करणार? ब्लड फ्लो मध्ये. त्याला म्हणतात एंडोक्राईन ग्लँड. एंडोक्राईन ग्लँड ही डक्टलेस ग्लँड असते. एंडोक्राईन मध्ये कुठली डक्ट नसते. तर त्याचं बघूयात ह्याच्यामध्ये कुठल्या या सिस्टीम मध्ये कुठल्या ग्लँड आहेत त्या. तर ह्याच्यात काय काय बघणार आहे आपण? द मेन फंक्शन ऑफ द एंडोक्राईन सिस्टीम, हार्मोन्स कुठले डिफरंट बॉडीमध्ये कुठले ऑर्गन्स आहेत ते, आणि त्याचा अफेक्ट काय होतं बॉडीवरती. तर इंट्रोडक्शन मध्ये, एंडोक्राईन सिस्टीम इज अ कंपोज ductless gland that secrete the hormone that release into the bloodstream to reach and the cause changes in the target organ. हे काय डक्टलेस ग्लँड आहे, त्याचं सिक्रेशन कुठे करते? डायरेक्ट ब्लड स्ट्रीम मध्ये, म्हणजे ब्लड मध्ये डायरेक्ट त्याचं सिक्रेशन करते जे प्रोडक्ट आहे ते. आणि तो कुठं होतो? रिच ज्या ठिकाणी गरज आहे टार्गेट ऑर्गन वरती, त्या ठिकाणी. हार्मोन्स हॅव ग्रेट इम्पॅक्ट ऑन अ ग्रोथ, अपीअरन्स, इमोशन, रिप्रोडक्टिव्ह फंक्शन अँड अदर बॉडी प्रोसेस. जे आपल्या बॉडीमध्ये डिफरंट काइंड ऑफ हार्मोन्स आहेत, त्याचा प्रत्येकाचा वेगवेगळा रोल आहे. या हार्मोन्स मध्ये कुठं पण इम्बॅलन्स झाला, कमी झालं, जास्त झालं, तर आपल्याला डिसीज किंवा सिंड्रोम होतो. तर ठीक आहे, कुठले ग्लँड्स आहेत? द ग्लँड्स दॅट मेकअप एंडोक्राईन सिस्टीम. एंडोक्राईन सिस्टीम मध्ये कुठले ग्लँड आहेत बघा? थायमस आहे, थायरॉइड ग्लँड आहे, पिट्युटरी ग्लँड आहे, ॲड्रिनल ग्लँड आहे, पॅनक्रियाज आहे, पॅराथायरॉइड ग्लँड आहे आणि रिप्रोडक्टिव्ह ग्लँड्स. ह्या दोन ग्लँड बघितल्यात आपण, टेस्टिस आणि ओव्हरी, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये. तर एंडोक्राईन सिस्टीम मध्ये त्याच्या डायग्राम नुसार त्याचे ग्लँड आहेत: पिट्युटरी, पिनियल ग्लँड, शिव भगवानचा तिसरा डोळा तो आपल्यात. पिनियल ग्लँड सगळ्यात इम्पॉर्टंट ग्लँड बॉडीची, आपण त्याला इथं रिप्रेझेंट करतो, पण ते असते इथं ब्रेनच्या सगळ्यात मागं बाजूला. सेरेबेलम त्याच्यावरती एक दोन कोनिकल शेप स्ट्रक्चर असते, तिथं पिनियल ग्लँड असते, पण त्याला रिप्रेझेंट आपण इथं करतो. त्याला लॉर्ड शिवाचा तिसरा डोळा म्हणतात. देणे थायरॉइड ग्लँड जे इथं असते, थायरॉइड रिजन मध्ये असते, पॅराथायरॉइड. देणे ॲड्रिनल ग्लँड किडनीच्या वरती असते, पॅनक्रियास, टेस्टिस आणि ओव्हरीज. खालच्या डायग्राम मध्ये अजून तुम्हाला स्पष्ट दिसून जाईल. तर आता एक ग्लँड बघूयात. पहिले पिट्युटरी ग्लँड, त्याचं लोकेशन कुठे? ऍट द बेस ऑफ द ब्रेन. ब्रेनच्या बेसला पिट्युटरी ग्लँड आहे. ते कोणते हार्मोन रिलीज करते पिट्युटरी? पिट्युटरी मधून दोन आहेत, अँटेरियर आणि पोस्टेरियर. तुम्ही सध्या सगळं कंबाईनच देणार ठेवा. ऑक्सिटोसिन, व्हॅसोप्रेसिन, ग्रोथ हार्मोन, ॲड्रिनोकॉर्टिकॉट्रोपिक हार्मोन, प्रोलॅक्टिन, ल्युटिनायझिंग हार्मोन आणि FSH. LH आणि FSH प्रेग्नन्सी मध्ये, पिरियड्स मध्ये, मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये हेल्प करतात. जर कोणत्या पेशंटला मेन्स्ट्रुअल सायकल बरोबर होत नसेल तर त्या ठिकाणी आपण कुठला हार्मोन देतो? FSH हार्मोन देतो. ते पिट्युटरी ग्लँडचं फंक्शन काय? स्टिम्युलेट द ग्रोथ अँड कंट्रोल द फंक्शन ऑफ द अदर ग्लँड. ही ग्रोथ करते आणि फंक्शन करते, अदर ग्लँडला फंक्शन करायला लावते. आपल्या बॉडीमध्ये जो मेकॅनिझम चालतो, कुठला चालतो? पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? कुठला? पॉझिटिव्ह. अजून कुठला आन्सर? पॉझिटिव्ह का? हे होते पिट्युटरी, याने ग्रोथ हार्मोन.
This hormone targets all the tissue and organ in the body and cause them to grow. Especially important in a childhood and adolescent, but in adult it can stimulate the rate which older the cell are replaced with the newer cell. ग्रोथ हार्मोन काय करते, जे जुने पुराणे सेल आहेत त्यांना रिप्लेस करून न्यूअर सेल मध्ये करते. चाइल्डहुड मध्ये हे इम्पॉर्टंट आहे. चाइल्डहुड मध्ये जर ग्रोथ हार्मोन कमी असेल तर 2 डिसीज होतात. एक ग्रोथ हार्मोन वाढलं तर एकदम लंबाटा चाइल्ड होतो खलीसारखा, आणि जर ग्रोथ हार्मोन कमी झालं तर एकदम बारका जोकर सारखा. जोकर बघितले ना, ग्रोथ हार्मोन त्याच्यात कमी असतं. देणे TSH म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. हे थायरॉइड मधून सिक्रेशन होतं. दिस हार्मोन डज नॉट एक्झॅक्टली व्हॉट इट्स नेम इम्प्लिक्स. इट स्टिम्युलेट द थायरॉइड ग्लॅन्ड टू सिक्रेट द थायरॉइड हार्मोन. ही जे थायरॉइड ग्लॅन्ड आहे ते सिक्रेट करते थायरॉइड हार्मोनला TSH मध्ये. देणे ACTH ॲड्रेनोकॉर्टिकोट्रोपिन हार्मोन. दिस हार्मोन स्टिम्युलेट द ॲड्रेनल कॉर्टेक्स. 3 असतात, ॲड्रेनल कॉर्टेक्स, मेडुला आणि कॅल्सिटोनिन. पण तुम्हाला ॲड्रेनल कॉर्टेक्स सांगितलंय. द आउटर लेअर ऑफ द ॲड्रेनल ग्लॅन्ड टू सिक्रेट द हार्मोन. ॲड्रेनल कॉर्टेक्स हा आउटर लेअर आहे ग्लॅन्डचा, तो सिक्रेट करतो हार्मोनला. कुठला हार्मोन? ॲड्रेनोकॉर्टिकोट्रोपिन हार्मोन. देणे FSH फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन. दिस हार्मोन टार्गेट द ऑर्गन glands, the gonads in a male or female reproductive organs. In female it stimulates the ovary, causing menstruation of the ova and release of the estrogen. In the male it stimulates the testes to make the sperm. FSH मेल आणि फिमेल मध्ये दोघांमध्ये इम्पॉर्टंट असतं. फिमेल मध्ये काय करतं? मॅच्युरेशन करतं ओवाचं, आणि मेल मध्ये स्पर्मला मॅच्युरेशन करतं किंवा प्रोड्यूस करायचं काम करतं FSH. ज्यांच्यामध्ये स्पर्म देणे LH luteinizing hormone. This hormone also targets the gonads. In the female it stimulates the ovary. Female मध्ये ओव्हरीला स्टिम्युलेट करायचं काम करतं LH, and causing development of the corpus luteum. मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये बघितलं होतं कॉर्पस लुटियम. लास्ट स्टेज मध्ये कॉर्पस लुटियम तयार होतो. in the male it stimulates the testes to make the testosterone. मेल मध्ये टेस्टोस्टेरॉन नावाचं हार्मोन असतं, ते प्रोड्यूस करण्यासाठी LH हार्मोन पण इम्पॉर्टंट आहे लिटिल अमाऊंट मध्ये. देणे प्रोलॅक्टिन. दिस हार्मोन इज ओनली रिलीज आफ्टर द चाइल्ड बर्थ. बेबी डिलिव्हर झाल्यानंतर प्रोलॅक्टिन हार्मोन हे त्याच्यामध्ये सिक्रेट होतं. इट स्टिम्युलेट द मॅमरी ग्लॅन्ड टू मेक द ब्रेस्ट मिल्क. जे मदर मध्ये हे चाइल्ड बर्थ झाल्यानंतर ते सिक्रेट होतं. आणि मॅच्युअर कधी होतं हार्मोन हे? जर फिमेल असेल, फिमेलने प्रेग्नन्सी दिली, प्रेग्नन्सी नंतर ब्रेस्ट मिल्क येणं जर इम्पॉर्टंट आहे, तर ब्रेस्ट मिल्कला स्टिम्युलेट करायला कुठलं हार्मोन? प्रोलॅक्टिन. लॅक्टिन वरून द्यायला ठेवायचं प्रोडक्शन ऑफ द मिल्क. देणे ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिन काय करतं? कॉन्ट्रॅक्शन करतं ड्युरिंग लेबर. दिस हार्मोन कॉज द युटरस टू कॉन्ट्रॅक्ट ड्युरिंग द चाइल्ड बर्थ and also cause the mammary gland to secrete the milk during the breastfeeding. ऑक्सिटोसिन हे मेनली आपण ज्या वुमेन बिअरिंग डाऊन एफर्ट आहे लेबर मध्ये तो करत नाही. बिअरिंग डाऊन इफेक्ट म्हणजे मदरला आपण पुश करायला सांगतो बेबीला युटरस मधून वाजनामध्ये आणण्यासाठी, तर मदर करू शकत नाही. म्हणजे कॉन्ट्रॅक्शन होत नाही मदर मध्ये. कॉन्ट्रॅक्शन होतात, कळ्या येतात प्रेग्नन्सी मध्ये, त्याला कॉन्ट्रॅक्शन बोलतो. तर ते आपण मेकॅनिकली मदर मध्ये टाकतो. तर कुठलं? ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिनचं इंजेक्शन भेटतं. तर इंजेक्शन आपण डायरेक्ट देत नाही, इंजेक्शन पॉइंट मध्ये देतो. पॉइंट म्हणजे NS 500 ml चा NS लावतो. डायरेक्ट दिलं तर मदरला आणि बेबीला दोन्ही हार्मफुल असतं. नेक्स्ट हार्मोन आहे ADH अँटी डायरेक्टिव्ह हार्मोन. ज्यांना डायबिटीज आहे, 2 प्रकारचे डायबिटीज असतात. एक असतं इन्सुलिन डिपेंडंट, एक असतं नॉन इन्सुलिन डिपेंडंट. कमी जास्त प्रमाण झालं ADH मध्ये तर डायबिटीज होतो. इट कॉज द किडनी टू रिटेन वॉटर. ADH मुळे जे किडनीमध्ये पाणी आहे त्यांना ऍब्झॉर्ब करण्याचं किंवा बाहेर टाकण्याचं काम ADH करतं.
त्यालाच व्हॅसोप्रेशन बोलतो. देन नेक्स्ट ग्लँड आहे थायरॉइड ग्लँड. थायरॉइड रिजन मध्ये असते. त्याचं लोकेशन आहे बिलो द व्हाईस बॉक्स. व्हाईस बॉक्सचं नाव काय? लॅरिंग्स. हार्मोन कुठलं सिक्रेट करते? थायरॉइड, थायरॉक्सिन आणि कॅल्सिटोनिन, T3 आणि T4. त्याचं फंक्शन काय? रेग्युलेट द बॉडी मेटाबॉलिझम. बॉडी मेटाबॉलिझम करण्यासाठी रेग्युलेट करते थायरॉइड ग्लँड. त्याने पॅराथायरॉइड. त्याचं लोकेशन काय? ऑन द सरफेस ऑफ द थायरॉइड. थायरॉइडच्या सरफेस वरती पॅराथायरॉइड असते. तर ही कुठली ही ग्लँड कुठला हार्मोन रिलीज करते? पॅराथायरॉइड हार्मोन और पॅराथॉर्मिन. पॅराथायरॉइड हार्मोन पॅराथायरॉइड ग्लँड रिलीज करते. तर याचं फंक्शन काय आहे? कंट्रोल द कॅल्शियम लेवल इन द ब्लड अँड नॉर्मलाइज द बोन ग्रोथ. जे ब्लड मध्ये कॅल्शियम, हायपोकॅल्सिमिया आणि हायपर कॅल्सिमिया, त्याच्यामुळे पण हायपोकॅल्सियम मध्ये 2 डिसीज होतात. एक नेक्स्ट आहे थायमस ग्लँड. थायमस कुठे असते? नियर द हार्ट. हार्टच्या जवळ असते. हार्मोन कुठलं सिक्रेट करते? थायमोसिन. त्याचं फंक्शन काय? इनेबल द बॉडी टू प्रोड्यूस द सर्टन अँटीबॉडीज. अँटीबॉडीजला प्रोड्यूस करण्याचं काम थायमस करतं. देन नेक्स्ट आहे ऍड्रिनल ग्लँड. ऍड्रिनल ग्लँड कुठे असते? किडनीच्या वरती. जे कोनिकल शेप, इन्व्हर्टेड कोन शेप स्ट्रक्चर असतं त्याला ऍड्रिनल बोलतो. ऍड्रिनल, त्याला ऍड्रिनल ग्लँड बोलतात. तर ते कुठलं हार्मोन रिलीज करते? ऍड्रिनालिन. हे हार्मोन हार्टवरती इफेक्ट होतं. फंक्शन टू प्रिपेअर द बॉडी फॉर ऍक्शन अँड कंट्रोल द हार्ट रेट अँड ब्रिदिंग इन अ टाइम ऑफ द इमर्जन्सी. CPR मध्ये ऍड्रिनालिन इंजेक्शन बघितलं असेल तुम्ही. ऍड्रिनालिन, नॉर ऍड्रिनालिन. ज्यावेळेस पेशंटचे हार्ट रेट. नेक्स्ट ग्लँड आहे पॅनक्रियाज. पॅनक्रियाज ही अशी एक ग्लँड आहे जी एक्झोक्राईन पण आहे आणि एंडोक्राईन पण आहे. MCQ. याचं लोकेशन आहे बिटवीन द किडनीच्या दोन्ही किडनीच्या मध्ये पॅनक्रियाजची ग्लँड असते. हे हार्मोन कुठलं सिक्रेट करते? मेन हार्मोन इन्सुलिन. बाकीचं दुसरं आहे ग्लुकॅगॉन. अल्फा सेल, बीटा सेल, गॅमा सेल, डेल्टा सेल बघितलं होतं आपण त्याचे फंक्शन. त्याच्यानुसार इन्सुलिन सगळे हार्मोन सिक्रेट करते. इन्सुलिन हे बॉडीमध्ये एकमेव हार्मोन आहे जे ब्लड ग्लुकोज वाढवायचं काम करतं. बाकीचे सगळे हार्मोन ब्लड ग्लुकोज लेवल कमी करतात. जर याचं फंक्शन काय? रेग्युलेट द ब्लड शुगर लेवल. नेक्स्ट आहे रिप्रोडक्टिव्ह. त्याच्यामध्ये 2 आहेत, एक ओव्हरीज आणि एक टेस्टिस. टेस्टिस कुठं असतात? लोअर ऍबडोमेन. जे दोन्ही ग्लँड आहेत ओव्हरीज आणि टेस्टिस लोअर ऍबडोमेन मध्ये आपल्याला बघायला भेटतात. त्या टेस्टिस कुठलं? टेस्टोस्टेरॉन. आणि ओव्हरीज कुठलं? इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. प्रेग्नन्सी मध्ये काम करणारे हार्मोन इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. तर जे टेस्टिस आहे त्याचं फंक्शन काय? कंट्रोल द मॅच्युरेशन अँड मेल कॅरेक्टरिस्टिक्स. मेल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते कंट्रोल करण्याचं काम टेस्टिस करतात. जेणे ओव्हरीज फिमेल कॅरेक्टरिस्टिक्स आणि फिमेल ट्रायड्स टू अँड सपोर्ट द रिप्रोडक्टिव्ह फंक्शन. रिप्रोडक्टिव्ह फंक्शनला सपोर्ट करतात. जर या कोणत्या पण ग्लँड मध्ये काय झालं आणि म्हणजे इम्बॅलन्स झाला तर कुठले डिसीज होतात ते बघूयात. कुशिंग सिंड्रोम. ऍड्रिनल ग्लँड मुळे कुशिंग सिंड्रोम आणि ग्रेव्स डिसीज होतो. तर कुशिंग सिंड्रोम मध्ये तुम्ही फक्त एवढं जण ठेवा, पफिनेस फेस होतो, मून शेप फेस होतो, बेली फॅट होतं, सेंट्रली ओबेसिटी असते आणि याची ग्रोथ इम्पॅक्ट होते, ग्रोथवरती इम्पॅक्ट होतो. देन नेक्स्ट आहे हायपर पॅराथॉयडिझम. पॅराथायरॉइड जी ग्लँड आहे त्यांनी जास्त सिक्रेशन केलं तर हायपर पॅराथॉयडिझम होतो. देन क्वायटर. आयोडीनचं जास्त प्रमाण झालं, आयोडीन डिफिशियन्सी. आयोडीनमुळे क्वायटर होतो हे ध्यानात ठेवा. क्वायटर मध्ये जे पेशंटचं नेक आहे ते एकदम स्विलिंग सारखं दिसतं. आणि एक असतं दुसरं गाऊट. गाऊट कशामुळे होतं? युरिक ऍसिड डिफिशियन्सी. बोन मध्ये गाऊट होतो. इथे हातापायाच्या बोन मध्ये हे बोन आहेत. स्नो नेक शेप अपीअरन्स होतो बोटांचा गाऊट मध्ये.